आज न म्हणता नवरा शॉपिंगला चल म्हणाला. कुठे ते सांगतेच, पण त्याआधी सुरुवात सेल्फ पॅम्परने झाली होती. हे जे टूल मी यूज करते आहे ते टॅग करते. फेस मसाजसाठी एकदम बेस्ट आहे. त्यानंतर हे जे मॅट्रेस प्रोटेक्टर आहे, येस, लहान मुलांसाठी ते छोटं मॅट्रेस प्रोटेक्टर न वापरता आपण हे पूर्ण बेडसाठी वापरू शकतो. तर अशी बेडची थोडीफार क्लिनिंग केली आणि अंघोळीसाठी थोडासा उशीर होता, कारण हेअर वॉश करायचा होता आणि हेअर वॉश करायचा असेल तर खूप जास्तीची कामं सुचतात. ती झाली, नाश्ता पण झाला आणि मला आज वांग्याचा चोखा बनवायचा होता, म्हणजेच भरीत. तर पहिल्या वांग्याला तर चुकून मी तूपच लावलं. थोडासा स्वयंपाक करून ठेवला, त्यानंतर मस्त तयार झाले आणि आज डीमार्टमध्ये शॉपिंगसाठी जायचं होतं. काही गोष्टी ठरलेल्या आहेत आणि काही गोष्टी मला वाणासाठी घ्यायच्या होत्या. तर वाणासाठी मी हा जो ग्लास जार आहे ना तो घेतला आहे आणि बायकांची गर्दी काही कमीच होत नव्हती, तेवढीच आहे. वाणासाठी अजूनही गर्दी. आता तव्यामध्ये खूप असं कन्फ्युजन नव्हतं, कारण आमचं सेट होतं. कोणता तवा घेतला हे सुद्धा घरी गेल्यावर दाखवते. तशी फारशी गर्दी नव्हती, पण गर्दी ही ग्रोसरी सेक्शनमध्येच जास्त असते. आता एक सामान घ्यायला गेलो आणि तेच आणलं असं तर होत नाही. जेवण झाली आणि त्यानंतर तिकडून आणलेलं सगळं सामान असं काढलं. तर हे ग्लास जार आणलेले आहेत, तो तवा पण आणलेला आहे, बऱ्याच छोट्या मोठ्या वस्तू आणलेल्या आहेत आणि अशी झाली आजची आमची शॉपिंग. चला बाय.